श्रीराम समर्थ. प्रकरण क्रमांक 4. श्रद्धेची सत्वपरीक्षा. आजाराचा आरंभ. तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासाबद्दल गुरुदेव उदास होते, तरी त्यांना त्याची आवड होती. आपल्या एका लेखात माझ्या विचारांची उत्क्रांती, नकळत तत्त्वज्ञानाची ओढ माझ्यात होती, असे ते लिहितात. भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया असे समजला जाणारा प्रस्थानत्रयी वाचण्याचा त्यांनी निश्चय केला. उपनिषदे, भगवद्गीता व ब्रह्मसूत्र या तिन्हींना मिळून प्रस्थानत्रयी असे म्हणण्यात येते. उपनिषदे, भगवद्गीता व ब्रह्मसूत्र या तिन्हींना मिळून प्रस्थानत्रयी असे म्हणण्यात येते. तत्त्वज्ञान हा विषय त्यांना नवीन असल्याने जमखंडीचे प्रकांड पंडित बाळशास्त्री आठवले यांच्याकडे तो वाचण्याचे त्यांनी ठरवले. प्रस्थानत्रयीवरचे आद्य शंकराचार्यांचे भाष्य त्यांच्याकडे वाचावयाची आपली इच्छा असल्याबद्दल त्यांनी शास्त्रीबुवांना सांगितले. गुरुदेवांसारखा बुद्धिमान शिष्य आपणास मिळतो हे पाहून त्यांना आता हृदय हे आपुले चौफाळून या भले असे झाले. शास्त्रीबुवांच्या घरी वाचन म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन संवादच. गुरुदेव आपला पूर्वपक्ष मांडीत, तर शास्त्रीबुवा त्यावर आपले उत्तर सांगत. गुरुशिष्यांची त्यात समाधी लागे. ते दोघेही भान हरपून जात. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, पुढील मोठ्या आजाराची पूर्वसूचना म्हणून गुरुदेवांच्या मेंदूवर परिणाम होऊन ते आजारी पडले. पण याचवेळी गुरुदेवांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया रचला, गुरुप्रसादाचा अव्हेर. गुरुदेवांच्या जीवनावर एक प्रकारचे सावट पसरू लागले. BAच्या परीक्षेत अनपेक्षितपणे मिळालेल्या द्वितीय श्रेणीमुळे ते निराश झाले. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर व मेंदूवरही झाला. त्या निराशेच्या अंधकाराकडून प्रकाशाकडे येणे लवकर त्यांना जमेना. तशात शांकर भाष्यासारख्या क्लिष्ट व कठीण अशा ग्रंथाचे वाचन, त्यावरील चर्चा याने ते आजारी पडले. सुरुवातीस ताप येऊ लागला. त्यावर काही उपायही सुचेना झाले. व्यावहारिकदृष्ट्या व वैद्यकदृष्ट्या आजाराची वरील कारणे योग्य होती, परंतु या घोर आजाराचे कारण वरून व्यावहारिक दिसत असले तरी ते आध्यात्मिक होते असे गुरुदेवांनीच सांगितले आहे. कन्नड साहित्यातील साक्षात्कार मार्ग या आपल्या ग्रंथात इसवी सन 1909 साली आपण आजारी का पडलो याचे कारण त्यांनीच स्पष्ट शब्दात सांगितले आहे व त्याबद्दलची घटनाही ते निंबाळ, इलाहाबाद येथील सिटिंग्जमध्ये सांगत होते. वर उद्धृत केलेल्या ग्रंथातील गुरुशिष्यांचा संबंध या प्रकरणात कन्नड दासश्रेष्ठ जगन्नाथदासांची गोष्ट त्यांनी घेतली आहे. जगन्नाथदास श्रीमंत होते. वेदांतात अजोड विद्वान म्हणून त्यांची ख्याती. शिवाय संस्कृत पंडित. आपल्या ज्ञानाचा व पांडित्यांचा त्यांना अहंकार होता. विजयदास, एक श्रेष्ठ हरिदास, एकदा जगन्नाथदासांच्या गावी आले होते. त्यावेळी त्यांनी जगन्नाथदासांना प्रसादाला येण्याचे आमंत्रण दिले. जेवणास थोडा जरी उशीर झाला तर माझा पोटशूळ उठतो, तरी मला क्षमा करा असे सांगून ते प्रसादाला गेले नाहीत. आपल्या इच्छेप्रमाणे होऊ दे असे विजयदास बोलून गेले. त्या दिवसापासून जगन्नाथदासांना पोटदुखीचा आजार सुरू झाला. सर्व प्रकारचे उपाय झाले, त्यांचा पोटशूळ थांबेना. शेवटी ते विजयदासांना शरण गेले. त्यांची क्षमा मागितली. आपले शिष्य गोपालदास यांच्याकडे जाण्यास त्यांनी जगन्नाथदासांना आज्ञा केली. गोपालदासांना शरण गेल्यावर त्यांचा अपमृत्यू टळला. अपमृत्यू टाळलात असे त्यांनी आपल्या गुरूंबद्दल लिहिताना उद्गार काढले आहेत. आपल्या ग्रंथात गुरुदेवांनी ही गोष्ट मुद्दाम घेतली आहे. आपल्या जीवनात इसवी सन 1909 साली घडलेली घटना व वरील गोष्टीतील घटना या दोहोत बरेच साम्य असल्याने ही गोष्ट या ग्रंथात उद्धृत केल्याचे दिसते. ते लिहितात, वेदांती असून साक्षात्कारी असलेल्यांचे समाधान करण्यासारखी ग्रंथरचना, संस्कृत भाषेवरील प्रभुत्व व वेदांतांचा सखोल अभ्यास या तिन्ही गुणांनी युक्त असलेल्या जगन्नाथदासांचा माझ्या मनावर फार परिणाम झाला आहे. दुसऱ्या एका कारणामुळे मला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते. प्रसादाचा अव्हेर केल्याने त्यांना शारीरिक दुखणे फार सोसावे लागले. ते विजयदासांना शरण गेले. त्यांच्या कृपेने ते बरे झाले. एवढेच नव्हे तर त्यांना दीर्घायुष्य पण लाभले. परंतु ग्रंथकर्त्याच्या बाबतीतही हे सर्व घडले आहे. प्रसादाचा अव्हेर केल्याने अत्यंत कठीण अशी शिक्षा त्यांना भोगावी लागली. तारीख 5/1/1909 रोजी एका घोर आजाराने त्यांना पछाडले. परंतु त्यांच्या अनन्य श्रद्धेने व पूर्ण शरणागतीने ते बरे झाले. एवढेच नव्हे तर दीर्घायुष्याचे त्यांच्या सद्गुरूकडून त्यांना अभय पण मिळाले.
गुरुकृपेचा महिमा अपार. गुरुकृपेचा महिमा अपार, त्रिविध तापाचा उपशम सार. गुरुकृपेचा महिमा अपार, त्रिविध तापाचा उपशम सार. इसवी सन 1908च्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आपल्या नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे महाराजांची स्वारी जमखंडीस आली होती. त्यावेळी गुरुदेवांचा मुक्कामही जमखंडीसच होता. महाराजांच्या पोथी वचनास ते रोज जात असत. ज्यांच्या घरी महाराज उतरले होते तेथे सप्ताह लावला होता. सप्ताह सप्तमीला महाप्रसाद असे, सप्ताह समाप्तीला महाप्रसाद असे. महाप्रसादांना ज्यांना बोलावणे करायचे त्यांची नावे महाराज सांगत. प्रत्यक्ष आमंत्रण देण्याचे काम त्या घराचे यजमान करीत असत. त्याप्रमाणे या सप्ताहात महाप्रसादाला बोलवण्याची यादी महाराजांनी दिली. परंतु गुरुदेवांना मात्र महाराजांनी स्वतःच आमंत्रण दिले. सप्ताहाच्या महाप्रसादास जाण्याचे गुरुदेवांच्या मनात नव्हते. दुसरीकडे आमंत्रण स्वीकारले आहे त्यामुळे प्रसादास येणे होत नाही असे सांगून महाराजांच्या आमंत्रणाचा अवहेर केला व त्यामुळे आपणास आजारी होऊन शिक्षा भोगावी लागली असे त्यांनी लिहिले आहे. साधक दशेतील गुरुदेवांची पारमार्थिक प्रगती कणाकणाने क्रमाक्रमाने होत होती. अद्यापि महाराजांवरील त्यांची श्रद्धा अजून पक्की झाली नव्हती. ती क्रमाक्रमानेच पूर्णतेला पोचायची होती. श्रद्धेमध्ये अहंकाराचा त्याग अंतर्भूत आहे. तो त्याग एकाच वेळी होत नसतो, त्याला वेळ लागतो. जशी श्रद्धा ही परमार्थाचा पाया आहे तशी पूर्ण शरणागती हा अध्यात्माचा शेवट समजला जातो. तुझाची मी निर्धारे समर्पिलो तुझं ही अवस्था परमार्थामध्ये यावी लागते. आत्मानुभवाला जे नियम लागू पडतात तेच नियम त्याच्या साधनाला लागू पडले पाहिजेत व त्याच्या परिणितीला सुद्धा. आपल्या अनुभवांच्या आधारे ज्ञान हे क्रमाक्रमाने मिळणार असून एक घटना नव्हे असा सिद्धांत त्यांनी आपल्या ग्रंथात मांडला आहे. ते म्हणतात, प्रगतीप्रमाणे साधूला नवे नवे अनुभव येतात व त्याच्या अनुरोधाने परमार्थ तत्वाबद्दल आपले सिद्धांत तो मांडतो. हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. अध्यात्मशास्त्राचे आपण मांडलेले सर्व सिद्धांत आपल्या स्वभावानुसार आधारलेले असल्याचे गुरुदेवांनी वरील वाक्यात ध्वनित केले आहे. जमखंडीत असतानाच गुरुदेवांच्या आजारास सुरुवात झाली. अशक्ततेमुळे त्यांना घेरी येऊ लागली. 5 जानेवारी 1909 पासून त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. आपले मरण जवळ आले आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांना आपल्या जीविताची अस्थिरता वाटू लागली. त्यांच्या आजाराचे निदान होईना. अशक्तपणा वाढू लागला. ते क्षीण होऊ लागले. त्यांचा धीर सुटू लागला. जीवन मरणाच्या अवस्थेमध्ये त्यांचे हेलकावे खाऊ लागले. जीवन मरणाच्या अवस्थेत ते हेलकावे खाऊ लागले. अशा या निराशेच्या निखाऱ्यामध्ये होरपळत असताना त्यांना आपल्या सद्गुरूंची आठवण झाली. त्यातून तारण्यास सद्गुरू वाचून दुसरे कोणीही नाही असा विचार त्यांच्या मनात बळावू लागला. अशा परिस्थितीत जर कोणी काही निश्चितपणे करू शकेल तर ते फक्त महाराजच. व त्या आर्ततेतूनच महाराजांची कृपा भागण्यासाठी त्यांनी खालील मजकुराचे पत्र त्यांना लिहिले. पत्र. माझी प्रकृती अलीकडे महिनाभर घेरी येऊन बिघडली आहे. घेरी येत असल्याने दृष्टीसुद्धा ठेवू देत नसल्याने मनास फार वाईट वाटते. त्यामुळे औषध वगैरे उपाय केले त्यांनी काही गुण येत नाही. त्यावर मनास काही सुचले नाही. काय करावे देवा म्हणून समर्थांचे चरणदर्शन केव्हा होईल आणि दुर्दैवाचे निवारण केव्हा होईल अशी काळजी करीत बसलो आहे. नद्याप्पा यांना असे प्रकृतिमान होत आहे म्हणून कळवले आहे. त्यांनी श्री समर्थांनी स्वतः रोज घेण्याचे मुगाचे पीठ व गुळतूप असे मिळून घेण्याबद्दल समर्थांचेच आहे म्हणून दिले आहे. 8 दिवस घेत आहे. ते घेता प्रकृती बरी आहे. आणखी 5-6 दिवसांनी पुण्यास जाणे होईल हे समर्थचरणी विदित केले आहे. माझा अहंभाव असे शरीरी तथापि तो सद्गुरू अंगीकारी. या न्यायाने सद्गुरू समर्थ नेहमी अंगीकार करीतच आहेत. नेम नाही, निष्ठा नाही, स्वस्वरूपाची प्राप्ती कशी होईल या विवंचनेत पडलो आहे. तशात अभ्यासात निंबर्गी संप्रदायात बैठकी नामस्मरणाला नेम, साधन आणि अभ्यास असे बोधले जाते. तशात अभ्यासात विघ्न आल्यामुळे फारच काळजी लागली आहे. सद्गुरू पार पाडण्यास समर्थ आहेतच. मनात अभ्यासाची फार इच्छा आहे. आपल्या कृपे करून तडीस जावी अशी इच्छा आहे. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. या आजारामुळे दृष्टी ठेवून नेम होत नव्हता. त्यामुळे त्यांना वाईट वाटत होते. आपल्या असहाय्य स्थितीची त्यांना कल्पना आली असावी. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय असे त्यांना वाटू लागले.
आपले प्रयत्न अपुरे पडतात याची कल्पना येऊ लागली. आपण महाराजांचा प्रसाद नाकारल्याची त्यांना आठवण झाली. माझा अहंभाव असे शरीरी असे आपले मन उघडे करून महाराजांना त्यांनी लिहिले असावे. आपण होऊन महाराजांनी प्रसादास बोलवले असता न जाणे गुरुदेव महाराजांनी पाठवलेला प्रसाद व मुगाचे पीठ पवित्र प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करण्यास तयार झाले. क्षमावंत होऊन महाराजांनी त्यांना प्रसाद पाठवला. त्यात ते गुरुमाऊलीच होते हे दिसते. गुरुदेवांची तळमळ होती ती स्वरूप साक्षात्काराची, नव्हती ती देहसुखाची. तळमळ वरवरची नसून आत्यंतिक होती हे अनुमान महाराजांनी त्यांना लिहिलेल्या उत्तरावरून काढता येते. महाराजांनी लिहिलेले पत्र. आपल्याला सवड असेल त्यावेळी निष्ठेने नियम ठेवावा व अखंड नाम व दृष्टी अशी आठवण निरंतर असावी. आठवतो ब्रह्म न आठवतो भवभ्रम या समर्थ वाक्याप्रमाणे समजून आहा. सारांश. कोणत्या प्रकारे काळजी करू नये. सर्व समर्थांनी मनोरथ पुरवून देत आहे. ज्याची आठवण त्यांनी आपोआप सर्व गोष्टी सांभाळ करीत आहे व मनोरथ पुरवित आहे. सही उमदीकर. तारीख 24 फेब्रुवारी 1909. वरील पत्र म्हणजे गुरुदेवांना महाराजांनी दिलेले लेखी आश्वासनच. त्यांच्या आजाराबद्दल प्रत्यक्षपणे काहीही न लिहिता त्यांचे मनोरथ पूर्ण होतील असा वर महाराजांनी त्यांना दिला. अखंड नामदृष्टी ठेवण्यास त्यांनी गुरुदेवांना कळवले. काळजी करू नये असे सांगून त्या आजारातून ते बरे होणार असे त्यांनी आपल्या पत्रात ध्वनित केल्याचे दिसते. स्वरूप साक्षात्काराबद्दल गुरुदेवांची तळमळ ही त्यालाही सर्व समर्थांनी मनोरथ पुरवून देत आहे असे आश्वासन महाराजांकडून त्यांना मिळाले. महाराजांचा प्रत्येक शब्द खरा ठरला. गुरुदेवांच्या पुढील जीवनक्रमावरून असे कळून येते. हे पत्र मिळाल्यावर गुरुदेवांचा जीव भांड्यात पडला. महाराजांच्या वचनाप्रमाणे वागण्यातच आपले प्रापंचिक व पारमार्थिक हित असल्याची त्यांना खात्री पटू लागली. महाराजांचे पत्र आपल्या उराशी बाळगून गुरुदेवांनी कालक्रमण केले. देहदुःखामुळे देवाकडे. मागे महाराजांना पत्राने लिहून कळवल्याप्रमाणे गुरुदेव जमखंडीहून पुण्यास गेले. तेथे मल्हारपंत जोशी व लिंगप्पा सावळगी या 2 गुरुबंधूंचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्या संगतीत त्यांचे नामस्मरण सुरू झाले. त्याशिवाय इतर वेळी आपल्या खोलीतच कट्टाचा नेम म्हणजे काळाचे व वेळेचे बंधन घालून नित्य नियमाने करण्याचा जो नेम आहे त्याला कट्टाचा नेम असे म्हणतात. काळाचे व वेळेचे बंधन घालून नित्य नियमाने करण्याचा जो नेम तो कट्टाचा नेम. त्याशिवाय इतर वेळी आपल्या खोलीतच कट्टाचा नेम करण्याचा त्यांनी निश्चय केला. जरी अशक्तपणा वाटत असला तरी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरदार आपल्या वरील 2 गुरुबंधूंच्या समवेत एक महिना कट्टाचे नामस्मरण त्यांनी केले. इतका नेम करूनही त्यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा घडून आली नाही. उलट त्यांची प्रकृती खालावतच चालली. जेवण जाईना. पुन्हा त्यांचा धीर सुटू लागला. पण अशाही स्थितीत त्यांची सद्गुरूवरील निष्ठा व नामावरील श्रद्धा कमी न होता जास्तच दृढ होऊ लागली. शारीरिक विपत्ती आध्यात्मिक अनुभवाच्या वाढीस एक वरदान ठरले. श्री शिवलिंग वाक्का म्हणतात तसे त्यांना नामाचा व गुरूंचा ध्यास लागला. भाव तोची देव या उक्तीप्रमाणे गुरूंवरील त्यांची वाढती निष्ठा व त्याने उत्पन्न झालेला शरणागतीचा भाव या दोहोंमुळे त्यांच्या आत्मिक अनुभवामध्ये वाढ होऊ लागली. स्वप्नात महाराजांचे दर्शन होऊ लागले. ध्यानी मनी त्यांना महाराजांची आठवण होऊ लागली. एके दिवशी स्वप्नात महाराजांनी भागवत वाचण्यास त्यांना सांगितले. मानियेला स्वप्नी गुरूंचा उपदेश धरीला विश्वास दृढत्यांचे पायी या उक्तीप्रमाणे त्यांनी ती आज्ञा शिरसावंद मानून भागवत ग्रंथ वाचून काढला. आपल्या या जीवावरील दुखण्यात देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे एवढेच आपल्या हाती आहे असे त्यांनी मनोमनी ओळखले. तारीख 1/4/1909च्या सुमारास त्यांचा आजार जास्तच बळावला. औषधोपचाराचा काहीच परिणाम दिसेना. त्यामुळे गुरुदेव काळजीग्रस्त झाले. या संकटातून पार पडण्यासाठी आपले प्रयत्न अपुरे पडतात. गुरुकृपेशिवाय अन्य उपायच नाही याची त्यांना खात्री झाली व त्या भावाने त्यांनी महाराजांना पत्र लिहिले. ते पत्र असे आहे. अलीकडे सकाळ सायंकाळ नियमाने थोडी बहुत आठवण व अभ्यास करीत आहे, परंतु मध्यंतरी बरीच विघ्ने येतात. या विघ्नांमधून पार कसे पडावे याच्याकडे लक्ष लागले आहे.
रात्रंदिवस माझे हातून काही होत नाही. दृष्टी ठेवली असता घेरी येते व मस्तकही फार हलके झाले आहे. अद्याप प्रकृतीस आराम नाही. या विघ्नामुळे आठवणीस दृष्टीस फार विघ्न येत आहे. नेम करावा अशी आतून इच्छा उत्पन्न होते, पण शरीरावर झालेल्या दैविक क्षोभामुळे निवृत्ती होत नाही. या संकटातून पार पाडण्यास आपल्याखेरीज कोणी समर्थ नाही. सर्व औषधे व उपाय जाहले. ईश्वरी कृपेखेरीज व समर्थांच्या प्रसादाखेरीज काही होणार नाही अशी माझी खात्री आहे. अद्याप शरीरावरची आत्मबुद्धी सुटत नाही. नियम व्हावा, रात्रंदिवस आठवण व्हावी व दृष्टीही ठेवता यावी इतकीच समर्थांचे चरणी विज्ञप्ती आहे. पत्र तारीख 1/4/1909. महाराजांच्या हातचा प्रसाद हाच आपल्या आजारावरील एकमेव उपाय आहे अशी गुरुदेवांची आत्यंतिक श्रद्धा बनत चालली आणि आपण असहाय्य व अनाथ आहोत असे त्यांना वाटू लागले. मनुष्य जितका असहाय्य बनतो व त्याची त्याला जाणीव होऊ लागते तितका तो देवाच्या निकट जातो असा एक सिद्धांत त्यांनी हिंदी साहित्यातील साक्षात्कार मार्ग या आपल्या ग्रंथात मांडून आपल्या वरील अनुभवाचा उल्लेख केल्यासारखे दिसते. देवाच्या इच्छेपुढे सूरदास जास्त दीन झालेला दिसतो. विपत्तीच्या भोवऱ्यातून आपल्याला देव कसा पार पाडेल याबद्दल तो फार व्याकुळ झाला होता. अज्ञात शक्तीवरील श्रद्धा अगर नियतीशी तात्विक समन्वय या दोहोंपेक्षा देवाला जे इष्ट असेल त्याला आत्मनिवेदन करणे हे शेवट गाठण्याचे प्रभावी साधन आहे असे त्याला वाटे. गुरुदेवांच्या वरील पत्रातील भाव ओळखून महाराजांनी त्यांना पाठवलेले उत्तर मार्मिक व महत्त्वाचे आहे. पत्र: तुम्हास जितके होईल तितके नेम करण्याबद्दल व डोळा अगदी झाकून अंतर्यामी नासागरावर लक्ष ठेवावे व नेम करावा, म्हणजे काही चक्कर येत नाही. सारांश: डोळ्यास जसे आराम होईल तसे नेम करावे. निश्चयाने कट्टाने जितके होईल तितके वेळ सवडीप्रमाणे साधत जावे व नेहमी मनात नाम आठवीत जावे. असे केल्याने आरोग्य होऊन निर्विघ्न होऊन मनास आनंद होऊन जात आहे. अशाविषयी समर्थ वाक्य: हरिनामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने हे वाक्य अभिज्ञच आहा म्हणून तेव्हाच समजून होईल. व दुसरे वाक्य: अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजम नश्यंती सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. पुन्हा एकदा वाचतो. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजम नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. आठवतो ब्रह्म न आठवतो भव भ्रम. महाराजांचा एकंदर पत्रव्यवहार पाहिला तर स्वाक्षरी लिहिलेली त्यांची पत्रे थोडीशीच उपलब्ध आहेत. आपल्या चिरंजीवांपैकी एकाला अगर आपल्या जवळच्या एखाद्या शिष्याला ते लिहिण्यास सांगत आपण मजकूर सांगायचा व त्यांनी लिहायचे अशी त्यांची नेहमीची पद्धत होती. वरील पत्रोत्तरावर महाराजांची स्वाक्षरी नाही, दुसऱ्यांनी लिहिलेले आहे. महाराजांनी सांगितले आणि दुसऱ्यांनी लिहिले. पत्र अजून आपलं पूर्णच आहे. अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषजम नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. आठवतो ब्रह्म न आठवतो भव भ्रम. हेही शर्ती समजूनच सुज्ञाप्रमाणे वागण्याबद्दल समर्थांनी फार फार प्रार्थना सांगितली आहे. ती श्रुत व्हावे. प्रकृतीस आरामाकरिता यात एक पूड प्रसाद ठेवली आहे ती ग्रहण करावी व वर लिहिलेले शर्तीकडे लक्ष ठेवावे. अशाविषयी आनंद होईल. प्रकृतीस आराम होईल. काही काळजी करू नये असे सांगितले आहे. तारीख 7/4/1909. हे पत्र वाचून गुरुदेवांना धीर आला. पत्रातील विचार त्यामागील हेतू काय असेल हे समजून घ्यावयास त्यांना अवघड गेले नाही. आपला आजार मानवी प्रयत्नांच्या पलीकडचा असल्याची, नामस्मरणाशिवाय त्याला दुसरा उपाय नसल्याची कल्पना त्यांना पत्रावरून आली. महाराजांच्या वरील पत्रावर श्रद्धा ठेवून गुरुदेवांनी कट्टाचा नेम सुरू केला. निरंतर आठव ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी पाठवलेला प्रसाद ग्रहण केला. परंतु प्रकृतीस जितकी सुधारणा व्हावी असे त्यांना वाटत होते तितकी सुधारणा दिसून आली नाही. परंतु त्यांच्या अनुभवात प्रगती होती. अद्याप शरीरास व मस्तकास अगदी शक्ती नाही. होईल तितके नाम घेत आहे. रात्रंदिवस तिकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करीत आहे. नीलवर्ण चंद्राची कोर कधी कधी भासमान होते. असे एक पत्र त्यांनी महाराजांना लिहिले. गुरुदेवांच्या परमार्थाचा उगम त्यांच्या जिज्ञासू वृत्तीपासून झाला खरे, परंतु त्याला गती मिळाली ती त्यांना सोसाव्या लागलेल्या दारुण देहदुःखामुळे असे म्हटले तरी चालेल. या आपल्या अनुभवाला धरून या देहाला सोसावी लागणारी दुःखे मनुष्याला परमार्थाकडे ओढण्याची प्रेरणा आहेत. या देहाला सोसावी लागणारी दुःखे मनुष्याला परमार्थाकडे ओढण्याची प्रेरणा आहेत असा सिद्धांत पुढे त्यांनी लिहिलेल्या हिंदी साहित्यातील साक्षात्कार मार्ग या ग्रंथात मांडला. कबीरांच्या देहांतर तत्वाबद्दल लिहिताना दुःखे किंवा दुःखानुभव ही सुद्धा एक महत्त्वाची आध्यात्मिक प्रवृत्तीच आहे असे ते म्हणतात.
दुःखानुभव ही देखील परमार्थाची एक शक्तिशाली किंवा जोरदार प्रवृत्तीच होईल. संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी, असे समर्थ रामदास म्हणतात. सांख्य तत्ववेत्यांचे म्हणणे की दुःखत्रया घातात जिज्ञासात देव घातके होती. बाप दुःखाचे केणे लुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, तिये मृत्यूलोकी शेवटिले, हाट वेळे येणे जाहले. ज्ञानेश्वर भगवान. अशा वचनांवरून मनुष्याला अध्यात्माकडे ओढण्यास दुःखे देखील एक महत्त्वाची प्रवृत्ती होतील असे दिसते. देहदुःखामुळे त्रस्त झालेला मनुष्य देवाकडेच वळतो असे नाही, परंतु सत्प्रवृत्ती असलेले व विश्वशक्तीवर श्रद्धा ज्यांची असेल ते देवाकडे धाव घेतात. देहदुःखामुळे त्यांच्या भक्तीला सुरुवात होते. प्रकरण क्रमांक 4 पूर्ण. आता प्रकरण क्रमांक 5 उद्या बघू. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सचिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय 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 रघुवीर समर्थ. जय श्री राम.